आपलं नाव काय? फजलू बागवान. बर, आता मोहोळचा आमदार कोण आहे? मोहोळचा आमदार आता तुतारी. नाही आताचा आमदार सध्या कोण आहे आमदार? यशवंत तात्या माने. ते माने साहेबांनी काही विकास केला का आपल्या मोहोळचा? काय विकास केलं? गल्ली बोळात जाऊन बघा, गटारीचं नाही त्या इथल्या मोहोळमधल्या गटारीमध्ये पाणी दुनियात तुंबलेलं आहे. आमच्या नागना बागवान चौकामध्ये मंदिर आहे, हनुमान मंदिर. त्या गटारीचं पाणी मंदिरमध्ये घुसतं आहे तरी लक्ष नाही आहे प्रशासनाचं. समजा घोटाळा लय नाही समजा. काय गटारी नीट नाही, त्या रस्ते नीट नाही, ती गल्ली बोळात नीट जायला येत नाही, यायला येत नाही, मोटरसायकलीवर नीट लोकांना चालता येत नाही, रस्ते नीट चालत आहे. गावामध्ये फिरून बघा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही गावामध्ये चॅनल फिरवा म्हणजे तुम्हाला कळेल की हा मोहोळ शहराचा विकास किती झाला आहे आणि कसा झाला आहे. अहो ही मेन रोड आहे, मेन रोड खड्डा बघा किती आहे ती. या मेन रोडला नीट चालता येत नाही. एक गाडी इकडून जाते तर दुसरी गाडी त्या रस्त्यानं जाते, तर दुनियात खड्डे पडलेत तिथं नाही. आणि एवढं मोठा निधी आणून कुणाला कुठं निधी खर्च केला आहे? खास मोहोळ प्रॉपर शहरासाठी खर्च केला आहे का, हे आमचा प्रश्न आहे. मोहोळ शहरासाठी प्रॉपर आम्हाला मोहोळ शहरासाठी काय केलं? ही लाईटीची खांबं बघा किती, जाळ्या किती, तारं बघा किती जवळ आहे ती. हां, ही वादळ आली तर तारा लाका हलते, तीन शॉर्ट सर्किट होतं आहे. हो, 3 वेळा तर मी इथनं पळून गेलो. इथं या डांबावरनं शॉर्ट सर्किट झालं. 3 वेळा मी दुकान सोडून पळून गेलो आहे. आणि मोहोळ शहराचा विकास काय विकास आहे मोहोळ शहराचा? हां, काय विकास आहे? तुम्ही जनतेला प्रत्येक जनतेला विचारा. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही खरंच चॅनल तुमचं असलं तर तुम्ही मोहोळ गावामध्ये फिरा म्हणजे तुम्हाला कळेल की यशवंत तात्या मानेनं मोहोळ शहरासाठी काय विकास केला आहे. गटारी बघा समजा मोकळ्या आहेत त्या. ही मिरवणुकीचं मध्य भाग आहे. मिरवणुकीचं तिथं मिरवणुकीला नीट जाताचा गडी येत नाही. परदोची देवीची मिरवणूक निघाली तर एवढे मोठे त्यांना फरशा लावा लागल्या त्या मिरवणुकीसाठी. आणि ट्रॅक्टर काढायसाठी त्यांना फरशा आडव्या घालाव्या लागल्या. तेव्हा ती आई राधाची मिरवणूक तेव्हा चांगली निघाली. मोहोळ मध्यमध्ये जाऊन बघा तुम्ही कसं आहे परिस्थिती, काय परिस्थिती आहे. हां, नीट पाणी नाही नळाला. पाणी किती दिवसाला येतं? पाणी येतं 4-5 दिवसाला एक वेळा. तुमची गल्ली नेमकं कुठली आहे? बागवान चौक. बरं, मग आता तुम्हाला आमदार नेमका कुठला पाहिजे? आमदार तुतारीचा पाहिजे, कारण तुतारीवाल्याचं शरद पवार साहेबाचं नेतृत्व आहे, चांगलं नेतृत्व आहे त्यांचं. म्हणून या वेळेला आमचं ठरलेलंच आहे की तुतारीला मतदान टाकायचं. तुतारीकडे इच्छुक आमदार एक 4-5 वगैरे आहेत, तर तुम्हाला नेमकं कोणाला मतदान करायचं आहे? संजय अण्णा क्षीरसागर, प्रॉपर मोहोळ तालुका, मोहोळ शहर, मोहोळमधलं संजय अण्णा क्षीरसागरला यांना उमेदवारी द्यावी अशी आमची शरद पवाराकडे साहेबाकडे आमची मागणी आहे की त्यांनी संजय अण्णा क्षीरसागरला उमेदवारी द्यावी. तो प्रॉपर मोहोळचा आहे, मोहोळचा विकास करायचा आहे आणि मोहोळचा विकास सोडून मोहोळ तालुक्याचा विकास करायचा आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार, बोला. तर आता मोहोळचा आमदार कोण आहे? मोहोळचा आमदार आता जनता ठरवलं, आपण काय ठरवलं? सध्या कोण आहे आमदार? आता सध्या यशवंत माने साहेब आहेत. माने साहेबांनी काय आपल्या मोहोळचा विकास वगैरे केलात का? तर काय आपल्याला, आपण गाड्यावर असतो 3 वाजेपर्यंत, उठतो मी 5ला, संध्याकाळी माझं परत उद्याचं काय लागतं ते आणायचं करायचं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी बघायला वेळच नाही आपल्याला. त्यांनी विकास केला आहे का आधीच्यानी केला आहे का कोणी केलाच नाही. आता तुम्ही राहायला नेमकं कुठं आहात? मी दत्तनगरला राहतो. दत्तनगरमध्ये पाणी वगैरे येतं का? पाणी वगैरे येतं की 15-20 दिवसाला एकदा पाणी येतंय. खडूळ येतंय, फेस येतंय, ऑइल येतंय. त्या ठिकाणी रस्ता वगैरे आहे का? आहे की रस्ता 18 वर्षापूर्वी झालेला कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे. मजबूत आहे का कच्चा आहे? मजबूत आहे रस्ता. 18 वर्षापूर्वी झालेला पण अजून मजबूत आहे. तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय? मी व्यवसाय करतो एक 12-10 वर्ष झाले. बरं, हो. आपलं नाव काय म्हणलो? माझं नाव अंकुश जानकर. बरं, अजून आता आमदार कोण पाहिजे तुम्हाला? काय आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे. आमदार कोणी का असं लोकांच्या हिताची कामं करणारा पाहिजे. लोकांना काय लागतं काय नाही बघणारा आमदार पाहिजे. याच्या पलीकडे काय? आपलं स्थानिक असायला पाहिजे का बाहेरचा? काय कुठलाही असं स्थानिकमध्ये जर ती प्राधान्य नसेल तर बाहेरचा. आत्तापर्यंत तर सगळे बाहेरचेच आमदार आहेत, स्थानिकचे कुठं आहेत? आता जे आपण बघू शकताय की मोहोळ शहरामध्ये राखीव जागा आहे, तर ह्या ठिकाणी इच्छुक भावी उमेदवार म्हणून इच्छुक खूप आहेत. पण तुम्हाला असं काय वाटतं की नेमकं कोणाला मतदान करावं?
नेमकं मतदान आता कसं आहे माहीत आहे का, जनतेला मी माझ्या एकट्याचं मत मांडू शकतो, बाकीच्यांचं काय मांडू शकणार आहे. पण लोकांना मी हीच सांगतो की बाबा गावाचा विकास होईल असा माणूस निवडा, असा पक्ष निवडा. सगळे पक्ष तर एकत्रितच आहेत, फक्त आपल्याला भूल पाडतात. आज मी ह्या संघ आहे, उद्या त्या संघ आहे, परवा दिवशी ह्याच्या संघ आहे. नेमकं कुठला पक्ष काय हे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मोहोळचा विकास करणारा आमदार असावा, कुठला काय असाना, कुठल्या पक्षाचा असाना. आता जी सरकारने जे लाडकी बहीण योजना जी राबवली आहे आणि त्यांच्या महिन्याला 1500 रुपये जे टाकतात, त्यावर तुमचं म्हणणं काय? काय म्हणलं तर अजून एकदा. लाडकी बहीण योजना जी राबवली गेली आहे, महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये पडतात, बरं. त्यावर तुमचं म्हणणं काय? नाही, पडते ती भगिनींचं तर चांगलं झालंच पाहिजे की हो. प्रत्येक घरातला गडी सगळा चांगला आहे असं नाही आणि बेकार आहे असं पण नाही. जी माणसं आहेत ती बाहेर येऊन आपलं व्यसन बिसन करतात, त्याच्यामुळं बायकांना थोडासा त्रास होतोय. काही बचत गटात बसून पैसे काढलेले असते, त्यांना हप्ते भरायला नसते. ही सरकारची योजना आलेली आहे, ही चांगली योजना आहे. त्या भगिनीला थोडीफार त्याच्यामुळं हातभार लागल. एक मला म्हणजे एका बाजूला 1500 रुपये महिला भेटतात आणि दुसऱ्या बाजूला जे तेल महागलं त्यावर मग काय म्हणायचं आहे? ते कायम कुठं मागणार आहे. आता हे आपलं इलेक्शन आलंय, काय आपला आयात बाहेरनं होतंय, त्याच्यामुळं रेट वाढलेले, त्यात आपण काय बोलू शकत नाही. आता मला सुद्धा ही धंदा माझा उदरनिर्वाह चालत नाही, महागाई वाढली आहे, पण मला रोज रेट वाढवून चालत नाही. मग आपलं जसं भागतंय तसं भागवत राहायचं, याच्या पलीकडे काय. ओके, धन्यवाद. ओके. माझे अध्यक्ष यांना आपण बोलणार आहोत. आपलं नाव काय? फारुख इक्बाल बागवान. आता जी तुम्ही व्यवसाय करताय, तर ह्या व्यवसायामध्ये तुमचा परपंच वगैरे भागतो का? बघतो ना, घर परपंच बघतो आता सध्याला. तर आता मोहोळचा आमदार नेमका कोण आहे? मोहोळ आमदार यशवंत माने. बरं, त्यांनी काही व्यवसाय आपला विकास वगैरे काय केला का? विकास केलेला आहे, चालू आहे विकास त्यांचा. तुमची गल्ली कुठली आहे? बागवान चौक. बागवान चौकमध्ये काय रस्ते वगैरे? नाही, रस्ते नाहीत अजून. पाण्याची व्यवस्था? पाण्याची व्यवस्था आहे थोडीफार. किती दिवसा पाणी येतं? पाणी 2 दिवसाला 3 दिवसाला येतं. बरं, तर आता तुमचं हे तुमच्या व्यवसायावर सध्या महागाई वाढली का नाही असं मला वाटतं? महागाई वाढलेलीच आहे. महागाई कशी वाढत नाही, सरकार महागाई वाढवतच आहे. आता एका बाजूला लाडकी बहीण योजना ह्या नावाने जे महिलांना 1500 रुपये पडतात खात्यावर, 1500 रुपये दुसऱ्या बाजूला जे खाद्य तेल मागलं त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेल मागलं, परत हे मागलं, सगळं अन्न मागलेलं आहे. सगळ्यातच बाजार वाढला आहे. 1500 इकडे दिले म्हणजे इकडे वळते. आज स्टॅम्प 100चं बंद करून 500 रुपये केले त्यांनी. मग तुम्हाला काय वाटतं आता आमदार कोण असायला पाहिजे? आमदार आता बघू, जनता करायला. आपण कसं सांगू शकतो आमदारचं. तुम्हाला स्थानिक आमदार पाहिजे का आपलं बाहेरचं असं चाललं? त्यांनी बाहेरचं आणून निवडून आणते ना, स्थानिक आमदार कोण होतच नाहीत. बरं, नाही. धन्यवाद.